जगन्नाथ जय बलराम जय सुभद्राच्या अखंड जयघोषात पुण्यामध्ये श्री श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा जल्लोषात साजरा झाला। विविध राज्यातील पारंपरिक वाद्यांचा गजर तसेच मिरवणुकीतील कारंजे आणि हायड्रोलिक हत्ती या विशेष आकर्षणांचा अनुभव घेत त्यावर पुष्पवृष्टी करत पुणेकरांनी या यात्रेचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केले। ओडिसामधील जगन्नाथपुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन पुणे यांच्यातर्फे आयोजित रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते। टिळक रस्त्यावरील सप महाविद्यालय येथून जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ झाला। इस्कॉन कात्रज कोंढवा रस्ता पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा यांना खास दर्शनासाठी रथावर आणले होते। इस्कॉन संस्थेचे संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी, इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार श्रीकांत भारतीय, हेमंत रासने, निरंजन डावखरे, महापौर मंजुषा नागपुरे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष आणि भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यासह पुण्यातील नगरसेवक यांच्या उपस्थितीत भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची आरती करून रथयात्रेला सुरुवात झाली। यावेळी इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले, मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे, रथयात्रेचे समन्वयक अनंत गोप प्रभू, जनसंपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस तसेच राधिका विनोद प्रभू, सौम्या निताई प्रभू, ऍडव्होकेट अभिजित साकुरकर, सहस्त्रतीर्थ प्रभू, अमर सोनवणे, पुजारी कौस्तुभ प्रभू आणि रूप गोस्वामी प्रभू आणि भक्त सेवा प्रभू उपस्थित होते। रथयात्रेचे यंदा 10वे वर्ष होते। भाविक अतिशय जल्लोषात हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन आणि त्यावर भावविभोर होऊन भक्त भगवान जगन्नाथाच्या रथासमोर नृत्य करीत होते। रथयात्रेच्या मार्गावर भव्य रांगोळ्यांच्या गालिचांवर रथ हजारो भाविकांतर्फे ओढला जात होता। सप महाविद्यालय, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिवार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडोजी बाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे सप महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप झाला। ज्वलणाऱ्या हत्तीवर आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील तसेच नरसिंह देव, वराहदेव आणि बालाजींच्या वेशभूषेतील कलाकार लक्ष वेधून घेत होते। भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन, आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात। जगन्नाथपुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते। हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथपुरी येथे लाखो लोक जमतात, परंतु जगन्नाथपुरी येथे प्रत्येक जण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही। त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची कृपा जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली। विशेष म्हणजे स्वयंसेवक रथयात्रा गेल्यानंतर मार्गावर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या हा कचरा उचलून घेत होते। सायंकाळी आरती, दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। रथयात्रेतील रथाची उंची 20 फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट करण्यात आली होती। समारोपानंतर भगवंतांना 56 भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती झाली। जवळपास 20,000 भाविकांना प्रसाद वाटप महाविद्यालयाच्या प्रांगणात रथयात्रेच्या सुरुवातीला आणि समारोपानंतर झाले, तर रथयात्रा मार्गावर 1 लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात आली। सुमारे 15,000 भाविक या महोत्सवामध्ये सामील होतात। ही रथयात्रा आता 15-20 मिनिटात इथून निघेल। त्यानंतर ती बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, जंगली महाराज रोडवरून पुन्हा संध्याकाळी 7 वाजता इथं येईल। सकाळी साधारण 15,000 भाविकांचा महाप्रसाद इथं केला होता आणि संध्याकाळी 7 वाजता देखील इथे 15,000 भाविकांसाठी महाप्रसादाचं वितरण होणार आहे। रथयात्रेच्या यात्रेदरम्यान जवळजवळ 1 लाख भाविकांना महाप्रसादाचं वितरण होईल। भारतीय जी ग्रंथसंपदा आहे, गीता, भागवत, रामायण याचाही प्रचार या माध्यमातून वितरण यावेळी करण्यात येणार आहेत। आणि याचबरोबर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम पण आपण साजरे करत आहोत। जसं की आपल्याला कर्नाटकमधून वेगवेगळी प्रतिकात्मक रूपं घेऊन कलाकार इथं आलेले आहेत। याचबरोबर ओडिसातले काही कलाकार वाजवण्यासाठी इथं आलेले आहेत। महाराष्ट्रातले काही महिला आहेत ज्या ओवाळणार आहेत आणि अशा पद्धतीचं ढोल पथक आणि पोलीस दल SRPचं जे वाजवण्यासाठी पण इथं आलं होतं। तर अशा पद्धतीचे हा भव्य दिव्य ही रथयात्रा पुण्यामध्ये साजरी होणार आहे। आणि या रथयात्रेचा मागचा जो उद्देश आहे तो विश्वशांतीसाठी, विश्वसमृद्धीसाठी आणि जगामध्ये एक चांगला विचार, भक्तिभाव निर्माण व्हावा यासाठी जगन्नाथजींना इस्कॉनचे भक्त भाविक प्रार्थना करणार आहेत। आणि या रथयात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं हे नम्र निवेदन इस्कॉनच्या वतीनं। जय जगन्नाथ, हरे कृष्ण।